मॅच लागले रे म्हणून मी त्यांना हॅलो. चला फिल्डिंग डिपार्टमेंट सजवून घ्या लगेच. फिल्डिंग सजवून घ्या. थँक्यू. तर प्रभाकर गायकर साहेब देखील या ठिकाणी आहेत. तर एकाटपाड्याचे क्रिकेटला भगवंत मानणारे व्यक्तिमत्व आहे प्रभाकर गायकर साहेब. आपण या व्यासपीठावरती आयोजक आपल्याला इन्व्हाइट करतात. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच एकाडपाडा संघाचे पाटीदार मंगेश गायकर यांचे वडील प्रभाकर गायकर एक दिलदार व्यक्तिमत्व. क्रिकेटचा आनंद छंद नेहमीच ते त्यांच्या साथीला असतात. असे व्यक्तिमत्व त्यांना आम्ही इन्व्हाइट करतो. ह्या आयोजकाच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाईल. चला फिल्डिंग डिपार्टमेंट सजवून घ्या. चांगली स्पर्धा पाहतो आपण. रोहित दादा प्रतिष्ठान पेंधर आयोजित स्वर्गीय भगवान भोईर तसेच स्वर्गीय कुमारी जीवा भोईर यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय रोहित दादा स्मृती 20-25 8वे पर्व. याच दरम्यान आदरणीय सन्माननीय प्रभाकर गायकर साहेब या ठिकाणी येत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर हरिश्चंद्र भोईर साहेब देखील या ठिकाणी आहेत. तर हरिश्चंद्र भोईर साहेबांना देखील विनंती करीन की आपण व्यासपीठावरती या. आणि याच दरम्यान आमचे अनिकेत दादा भोईर साहेब देखील या ठिकाणी येत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. तर संघ पाहतो आपण. सेकंड मॅच आजच्या दिवसातील सृष्टी 11 पापडीचा पाडा. त्यांना फाईट करते शनी कृपा कोपरा. तर सृष्टी 11 पापडीचा पाडा संघाने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी शनिकृपा कोपरा संघाला. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवरती. पंचांचा ग्रीन सिग्नल. दोन्ही संघाचा 12वा प्लेयर हजर नाही अजून. मॅच स्टार्ट होईल. या स्ट्रायकिंगला दुर्गेश. नॉन स्ट्राईकला नीरज. दुर्गेश स्ट्रायकिंगला चांगला स्ट्रोक पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळते. फिल्डर डीपमध्ये. लॉंग ऑफला फक्त सिंगल मिळाली पहिल्याच बॉलवरती. स्ट्राईक रोटेट झाली. आता मात्र नीरज स्ट्राईकला असेल आणि नॉन स्ट्राईकला दुर्गेश पाहायला मिळेल. आणि गोलंदाज विशाल हा गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक अतलताना पाहायला मिळते. P1चं षटक पॉवर प्लेचं षटक. पहिल्या मॅचमध्ये आपण जबरदस्त धावा पाहिल्या. एकाडपाड्या टीमच्या 68 धावा बनवल्या होत्या 4 ओव्हरमध्ये आणि 69 धावांचं टार्गेट. पाहूया सेकंड मॅचमध्ये किती धावा बनतात. विशाल गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाला आहे. समोर फलंदाज पाहायला मिळेल नीरज. स्ट्राईक रोटेट झाली पहिल्याच बॉलवरती. पटका चांगला आहे. बॉलला फेकून गेले अगदी बॅटच्या रडांमध्ये आणि येतो हा दमदार षटकार.
स्ट्राईकला आला आणि नीरजच्या बॅटमधून अगदी मोठा धमाका पाहायला मिळाला. डीप मिड विकेट क्षेत्र निवडलं आणि त्याच्या डोक्यावरनं काय उत्तुंग षटकार पाहिला आपण. सुरुवात अगदी दमदार पाहायला मिळते. 7 धावा स्कोअर बरोबरती पाहायला मिळतात. दुसऱ्याच बॉलवरती 7 धावा झाल्यात. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती 6, टोटल 7. तिसरा चेंडू विशालचा. इथं देखील मिस्टामिक स्टॉक आहे. फिल्डर तैनात आहे. फिल्डर तैनात. चुकीला माफी नाही. चुकी केली नाही आहे. इथं जर चुकी केली असती तर महागडं ठरलं असतं. पहिला विकेट डाऊन, फर्स्ट विकेट डाऊन. पहिला विकेटचा पतन. फलंदाज बाद झालाय. नीरज हा फलंदाज. अशा प्रकारे फलंदाजी करतो आपल्या टीमसाठी. नवीन फलंदाज वनडाऊनचा फलंदाज. वनडाऊनचा आम्ही नेहमीच उल्लेख करतो की वनडाऊनचा फलंदाज हा चौकार षटकारांचा बादशाह असतो. त्याच्यावरती जास्त जबाबदारी असते, जिम्मेदारी असते. पाहूया कशा प्रकारे करतो तो. पहा डिफेन्स केल्या, हलक्या हाताने सन्मान दिला, हलक्या हाताने ढकलल्या ऑन साईडला. थोडा डेंजरेन्सला होता दुर्गेश. पोचलाय मात्र. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल कंप्लीट झाली आहे. सिंगलने मात्र टीमची धावसंख्या 8 धावा. 8 धावा धाव फलकावरती पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट केली आहे. धावा थांबवल्यात. नीरजच्या बॅटमध्ये आपण षटकार पाहिला. त्यानंतर मात्र विकेटचं पतन. नीरज बाद झाला. इथं मात्र चांगला फटका. बॉल जाईल. वन पाहूया. पंचांचा इशारा. डायरेक्ट षटकार आहे. बरोबर हा आहे तो षटकार. नक्कीच मॅचचा आनंद घेत असतील स्वर्गीय नारायण शेठ घरत या स्मृती चषकाचे दमदार आयोजक विलासदादा घरत साहेब देखील मॅचचा आनंद घेत असतील. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यानंतर आमचे जबरदस्त फलंदाज कैलासदादा पाटील आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा लॉक फुलटॉस. मिस टायमिंग. फिल्डर पोहोचू शकत नाहीयेत. संधी होती कॅचची. मगाशी देखील पाहिला होता. षटकार मारल्यानंतर मात्र फलंदाजांना मात्र परतवला होता विशाल या गोलंदाजांनी. यावेळी देखील तीच संधी निर्माण झाली होती. षटकार लगवल्यानंतर पुन्हा एकदा संधी निर्माण झाली, परंतु फिल्डर पोहोचला नाही आणि इथं मिळाली मात्र सिंगल रन आणि टोटल पाहायला मिळाली यावेळेस मात्र 15 धावा. डीजे आपण शुभ सन्मान आपण करतो. काका या आपला शुभ सन्मान आपण स्वीकारायचा आहे. रोशनदादा पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण काकांचा शुभ सन्मान या ठिकाणी करतोय. पहिल्या ओव्हर नंतर टीमची टोटल पाहतो आपण. 15 धावा. एक गडी बाद झाला. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाज विशाल थोडासा महागडं ठरला. P1चं षटक होतं. P1च्या षटकामध्ये धावा बनतात. आमचे परम मित्र मंगेश शिरवली समालोचक मित्र हे देखील सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं देखील आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं स्वागत करतो. तसेच आमचे ॲक्सिस बँकचे ब्रँच सेल्स मॅनेजर वासुदेव ठाकरे पालीगावचे हे देखील सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं देखील करतोय स्वागत. पाहूया सेकंड ओव्हर. गोलंदाज तयार.
संकेत. जबरदस्त पहिल्याच बॉलवरती इनसाइड एज फलंदाज बाद स्टॉपेज. सेकंड विकेट डाऊन. आमचे पत्रकार बंधू आहेत या ठिकाणी दीपक कांबळे यांचा देखील शुभ सन्मान आम्ही करतो. या दीपक सर या आपला देखील शुभ सन्मान आपण स्वीकारायचा आहे. चला जितूदादा पाटील यांचा मी शुभ सन्मान घेतोय. दादा या आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. आमचे या स्पर्धेचे अविभाज्य घटक विपुलदादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. आमचे जितूदादा पाटील यांच्याकडनं उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांच्यासाठी शूज आहेत त्यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आलेत. तर धन्यवाद जितूदादांचा शुभ सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. स्पर्धेचे अविभाज्य घटक विपुल भोईर यांच्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांचा शुभ सन्मान घेतोय. धन्यवाद. असंच प्रेम असू द्या जितूदादा. तर सुरुवात खूप चांगली पाहायला मिळते गोलंदाजाची. पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन. सेकंड विकेट डाऊन मैदानातून बाहेर. 2 विकेटचं पतन आतापर्यंत. कोपरा संघाचं धावसंख्येचा विचार केला 15 धावा. यावेळेस मात्र ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. फिल्डर दूरवर न येणार. पाहूया गुडघा टेकून मात्र चेंडू उसरणार फेकणार. तोपर्यंत सिंगल मिळाली पुन्हा एकदा. चांगली सुरुवात. चांगला फटका देखील पाहायला मिळाला. एका धाबीने मात्र धावफलक पुढे जाते. 16 धावा धावफलकावरती. सलामीची जोडी आपण पाहिली दुर्गेश आणि नीरज ही मात्र दोन्ही फलंदाज बाद झालेत. आता मात्र राधे आणि जयेश ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. गोलंदाज पाहतो आपण संकेतला. हाफ ट्रॅकेटचा बॉल. काय जबरदस्त चपराक पंच केलाय मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू 1 बाउंड चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. फटका मारतो त्यावेळी नक्कीच भारतीय संघाचा वीरेंद्र सेहवागची आठवण येतो. तो नेहमीच बॅकफूटवरती जायचा आणि असे फटके नेहमीच मारायचा. पाहूया पुढचा चेंडू. त्यावेळेस मात्र मोठा फटका. प्रचंड ताकदीचा वापर. एक उत्तुंग षटकार पाहायला मिळते. फलंदाज पाहतो आपण राधेच्या बॅटमधून हा षटकार येतो. चला चेंडूची पूर्तता करा. काय जबरदस्त फटका सजवला गेला. फलंदाज पाहिला आपण राधेच्या बॅटमधून एक चौकार पाहिला. षटकार तर लाजवाब. आणि षटकाराच्या मदतीने मात्र टीमची टोटल पाहायला मिळते 26 धावा. 26 लॉस्ट फॉर 2 विकेट. शनिकृपा कोपरा संघ बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या अगेन्स्ट संघ पाहतो आपण सृष्टी 11 पापडीचा पाडा संघ. हा संघ या संघाने मात्र टॉस जिंकला. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. इन्व्हाइट केलं मात्र शनिकृपा कोपरा संघाला. कोपरा संघाची सुरुवात देखील दमदार पाहायला मिळते. सुरुवातीचे सलामीचे फलंदाज बाद झाले. त्यानंतर मात्र राधे आणि जयेश यांनी मात्र जबाबदारी स्वीकारली. राधेचा विचार केला. राधे सध्याच्या घडीला फुल फॉर्ममध्ये पाहायला मिळते. त्याच्या बॅटमधून चौकार षटकार पाहायला मिळतात. आणि टीमची टोटल पाहतो आपण 26 धावा धावफलकावरती. फलंदाज तयार संकेत. हाफ टॅकेटचा बॉल. पाकता दिशा दिली. पाकता दिशा. मिस टायमिंग. मिस फिल्डिंग पाहायला मिळते तशी मात्र. 135 वर्षांनी आज काय फटका इथंसे मात्र बघितला गेला तर शॉर्ट गलीला सरळ मात्र थोडेसे मिस फील्ड पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा मात्र मिळाला चौकाराने. चौकार षटकार त्यानंतर पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळाला. खूप चांगली फलंदाजी राधेची. ज्यावेळेस मात्र ऑन साईड छत्र निवडलं. ऑन साईडला केलं तो
ऑफ साईडला जबरदस्त खेळतो, म्हणजे सर्व साईडने हा फलंदाज चांगली खेळतो. आता या ओव्हरमध्ये जबरदस्त 3 चौकार आणि 1 षटकार, आणि ते देखील सर्व साईडला पाहिलं आपण. टोटल धावा सांगतो मी 34 धावा आहेत. 34 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा पाहिल्या. या ओव्हरमध्ये धावा त्यापेक्षा जास्त आल्या, 19 धावा. आपण ऑन साईडला पाहिला, ऑफ साईडला पाहिला, लॉंग ऑफला षटकार खेचला, त्यानंतर मात्र शॉर्ट थर्डमॅनला देखील चौकार पाहिला आपण. खूप चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळते सध्या राधे हा फलंदाज, आणि त्याच्या जोडीचं मात्र आता जयेश सध्या 1 धावेवरती खेळतो. आता पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतो आपल्या टीमसाठी. आणि ओव्हर नंबर पाहतो आपण 3रं. आता अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू अजूनही तुमच्याकडे आहेत. ऋषिकेश गोलंदाज आलाय. हा चेंडू सुरेख चेंडू, चांगला चेंडू, शिरटाचा वेध घेतो. पहिला चेंडू ची फेकी चांगली पाहायला मिळते, निर्धाव चेंडूची पाहायला मिळते फेकी. अशी गरज आहे आता मात्र सृष्टी पापडीचा पाडा या संघाला धावा थांबवाव्या लागतील. आता सध्याच्या घडीला नॉन स्ट्राईक फलंदाज राधे खूप चांगला फुल फॉर्ममध्ये पाहायला मिळते. हा देखील फटका ऑन साईडला ड्राईव्ह केला आहे. फलंदाज डीपमध्ये पाहायला मिळते. पकडणार फेकणार फक्त सिंगल. सुरुवात चांगली गोलंदाजीची पाहायला मिळते, कारण की 2 चेंडू फेकून झाले आहेत. 2 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे. परंतु समोर आता नॉन स्ट्राईकचा फलंदाज स्ट्राईकला गेला आहे तो राधे. त्याच्या बॅटमधून मागील ओव्हरमध्ये बघितलं गेलं तर 3 चौकार आणि षटकार अशी फटकेबाजी पाहिली आहे. तर पाहूया आत्ता मात्र ऋषिकेश कशा प्रकारे मात्र गोलंदाजी करणार आहे फलंदाजासमोर. हाफ टॅकरचा बॉल त्याला बिरका होऊन दिलाय. डीप लाईन लेग हा येतोय राधेच्या बॅटमधून. पाहूया पंचांचा इशारा काय आहे. वन बाउन्स चौकार. राधेचा विचार केला तर मागील 5 बॉलमध्ये 22 धावांची केली आहे. चौकार षटकार त्यानंतर पुन्हा एकदा 3 सलग चौकार. हा चेंडू पहा गुडघा टेक आणि तमाशा टेक, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. बीट केलं मात्र कमबॅक केलं या गोलंदाजांनी. पहिल्या 2 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केली, त्यानंतर मात्र 3ऱ्या चेंडूवरती चौकार आला. 4था चेंडू मात्र डॉट आलाय, म्हणजे 5 धावा खर्च केल्यात 4 चेंडूमध्ये. हा चेंडू देखील चांगला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक केलंय गोलंदाजांनी. 5 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्यात. जबरदस्त गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी. गोलंदाज पाहतो आपण ऋषिकेश राधेसारखे फलंदाजाला देखील 2 चेंडू बीट केलेत. अंतिम बॉल असेल इथे देखील स्टॉपेज. बॅटची कडा फक्त सिंगल मिळेल. ट्राईक हिट झाला असं फलंदाज बाद झाला असता. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. 3रं षटक मात्र सृष्टी पापडीचा पाडा या संघाच्या नावावरती राहिलं. या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त 6 धावा, आणि 3 ओव्हरनंतर टीमची टोटल पाहायला मिळते टोटल 40 धावा. डीजे चांगलं क्रिकेट पाहायला मिळते मैदानावरती. चांगला तुल्यबुल्य, चांगला लढाया पाहायला मिळते. मैत्रीपूर्ण संघ, दोन्ही संघ अगदी जवळचे संघ आहेत.
पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा, सेकंड ओव्हरमध्ये 19 धावा, 2 ओव्हरमध्ये पाहिल्या तर 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या होत्या. असं वाटलं होतं का मागील 2 षटकामध्ये अशीच फलंदाजी केली तर 65 ते 70 धावा देखील बनवू शकतात. परंतु तिसरं षटक मात्र पापडीच्या पाडा संघाच्या नावावरती राहिलं. ऋषिकेश हा गोलंदाजीने फक्त 6 धावा खर्च केल्या आणि 3 ओव्हरमध्ये पाहता आपण 40 धावा धावफलकावरती. आता अंतिम षटक असेल, पाहूया येणारे 6 चेंडू. आणि राधे हा फलंदाज अजूनही आपल्याला नॉन स्ट्राईकला असेल, मात्र स्ट्राईकला आहे कारण शेवटच्या चेंडूवरती सिंगल आली, पुन्हा स्ट्राईक मिळाली आहे राधेला. तर आता जबाबदारी असेल शेवटचा षटक कोण हातलतो त्या गोलंदाजावरती भरपूर दबाव असेल. अनिकेत गोलंदाज आहे, अनिकेतला देखील ऋषिकेशसारखी गोलंदाजी करावी लागेल. आणि राधे ज्या सेकंड ओव्हरमध्ये धावा लुटल्या होत्या तशी मात्र फलंदाजी करावी लागेल आपल्या टीमसाठी. पहिल्याच बॉलवरती चांगला पटका, मनगटाचा वापर, प्रचंड ताकदीचा वापर आणि पहिल्याच बॉल जातो मिड विकेटच्या डोक्यावर. हा येतो षटकार राधेच्या बॅटमधून. राधे फलंदाजांनी इथे देखील मिस टायमिंग असेल, पाहूया. भरपूर उंची आणि अगदी सर्व फिल्डरच्या मधोमध चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला. 2 धावा कंप्लीट झाल्या या बॉलवरती. टोटलचा विचार केला तर टोटल 48 धावा, 48 लॉस्ट फॉर 2 विकेट, 2 विकेट गमावल्यात. 48 धावा धावफलकावरती. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि राधेसारखा फलंदाज स्ट्राईक एंडला पाहायला मिळते. गोलंदाज पाहतो आपण अनिकेतला. चांगली स्पर्धा पाहतो आपण, अगदी 60,000ची स्पर्धा, परंतु काय डेकोरेशन सजवलं असं वाटतं की 1-1.5 लाखाची स्पर्धा पाहायला मिळते. कमी रकमेमध्ये चांगली स्पर्धा. हाफ टॅकेटचा बॉल पुन्हा एकदा बॅटच्या रडारमध्ये. अशी जर तुम्ही लॉलीपॉप चेंडू फेकाल तर राधेसारखा फलंदाज सोडणार नाहीये. राधेच्या बॅटमधून पुन्हा एकदा पाहायला मिळतो षटकार. फलंदाजी पाहायला मिळते राधे या फलंदाजाची. लाजवाब फलंदाजी आपल्या टीमसाठी चांगला प्रदर्शन करीत असताना मात्र चौकाट षटकारांची आतषबाजी करते आणि गोलंदाजांवर मात्र दबाव ठेवलाय. पूर्ण गोलंदाज दबावाखाली पाहायला मिळते. जयेश हा फलंदाज पाहतो नॉन स्ट्राईक लागली, त्याला साथ देत 3 चेंडू खेळले. 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावांची साथ दिली आहे, परंतु त्याचा साथीचा फलंदाज थांबत नाहीये. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा बॉल, परंतु पाहूया इथं मात्र मिस टायमिंग पाहायला मिळते. चेंडू तो अडवला नाही, बॅकअप चांगला पाहायला मिळते. तोपर्यंत पुन्हा एकदा स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये. 2 धावा मिळाल्या या बॉलवरती देखील आणि 2 धावेने मात्र 56 धावा, 56 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सातत्याने स्ट्राईक आपल्याकडे ठेवली, त्याला माहिती आहे माझ्या बॅटमधून चांगले पटके येतात. हा चेंडू पाहूया, पडल्यानंतर मात्र सरळ विकेट किपरचा वेध घेतला आणि बऱ्याच अवधीनंतर मात्र आपला निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. गोलंदाजात देखील सुटकेचा श्वास घेतला असेल, परंतु अजूनही चेंडू शिल्लक आहेत. शेवटचा चेंडू असेल, पाहूया शेवटच्या चेंडूवरती किती आकडा असेल. लो फुल टॉस फक्त क्लिक केला फाईन लेगच्या डोक्यावरनं. हा आहे तो षटकार शेवटच्या चेंडूवरती देखील आणि टोटल पाहायला मिळेल तुम्हाला 4 षटकामध्ये 62. चार चौकारांचा समावेश, 4 षटकारांचा देखील समावेश. काय जबरदस्त केली गेली. 62 धावामध्ये स्वतःच्या धावा, वैयक्तिक 46 धावा पाहायला मिळते. जबरदस्त फलंदाजी, लाजवाब. टोटल पाहायला मिळते 62 धावा. 63 धावांचा लक्ष असेल
संघासमोर पाहायला मिळेल. सृष्टी 11 पापडीचा पाडा संघासमोर. तर पाहूया कशा प्रकारे मध्ये धावा चेस करणार आहे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक साई राजे, हर्षल मडवी. आज 3 समालोचक पाहायला मिळतात. हर्षल मडवी, तुळजापूर मजकूर गावचे साई राजे आणि मी मोहन पाटील पिसारवेच. तर या ऋषीराजे देखील या ठिकाणी येतात. आमचे जितू पाटील या ठिकाणी येतात. साजिद मडवी देखील या ठिकाणी आले. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. टॉससाठी आपण इन्व्हाइट करूया संघ असतील किरोली संघाचे संघनायक आणि दहिसर संघाचे संघनायक. विनंती करीन की आपण नाणेफेकीसाठी लगेच मंचकाशी आपण संपर्क साधायचा आहे. कोपरा टीम विनंती आहे आपल्याला की प्रॅक्टिस तुम्ही कॉन्क्रीट पिच वरती करा, कारण की बहुतांशी ठिकाणी आपण पाहतो की पिचेस अवेलेबल नसतात. त्यामुळे प्रॅक्टिस करण्यासाठी मुख्य पिचचा वापर केला जातो, परंतु कॉन्क्रीट पिच अवेलेबल आहे. टार्गेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय अर्थातच 63 धावांचं. चला दहिसर संघाचे संघनायक, किरवली संघाचे संघनायक आपण या टॉस साठी सुस्वागतम. चला मॅच चालू करा. फिल्डिंग लावून घ्यायचं. शनिकृपा कोपरा टीम जास्त वेळ घेऊ नका आपण, कारण ऑलरेडी 10चा गट आहे याच. त्या अनुषंगाने आम्ही विनंती करतो की आपण लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. गेट सेट फॉर द नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम तयार व्हायचे. किरवली आणि दहिसर आणि किरवली दोन टीमने तयार व्हायचे नेक्स्ट मॅचसाठी. सिक्वेन्सली सगळ्या मॅचेस आपण पहिले राऊंड खेळणार आहोत, कारण की 10 टीमचा एक गट आहे आज, आणि त्यामुळेच की काय या गोष्टींसाठी आपल्याला सर्व सिक्वेन्सली लाईनीमध्ये मॅच खेळावं लागतील. सिंगल राऊंड. टार्गेट मॅचमध्ये 63 धावांचं. मागच्या मॅचमध्ये 69 धावा करताना भरपूर मशक्कत करावी लागली होती राजाराणी घोट टीमला एकटपाडा टीमच्या विरुद्ध. आणि आता मात्र याही मॅचमध्ये शनिकृपा कोपरा टीम जवळजवळ 60चा टप्पा पार करून चालली आहे. अर्थातच टीम पापडीचा पाडा संघासमोर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये हर्षल आणि संकेत, आणि गोलंदाजी मार्कमध्ये अक्षय. वन ऑफ द मोस्ट टॅलेंटेड बॉलर फ्रॉम द टीम शनिकृपा कोपरा. अपेक्षा आहे त्याही खेळाडूकडून कमीत कमी धावा खर्च करेल, कारण की पॉवर प्लेचं पहिलं षटक तो फेकतोय. सो त्याच्याकडून अपेक्षा वाढल्यात.
स्ट्रायकिंग एंडकडे बॅटर तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय हर्षल. आडव्या बॅटने खेळायचा होता परंतु इथे मिड विकेटला साहिल उभा आहे. सिंगल कोणत्याही प्रकारची चूक न होऊ देता पूर्ण केली जाते. सिंगल डबलने काम बनणार नाहीये. या मॅचमध्ये जे फटके खेळले होते खरं तर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना बॅट्समन राधेच्या माध्यमातून त्याची पुनरावृत्ती तुम्हाला मैदानावरती दाखवावी लागेल. 46 नॉट आऊट राहिला 15 बॉलमध्ये 4 षटकात 4 चौकारांची त्याची खेळी. ओव्हर द विकेट वेगवान बॉल ऑफ स्टंप पासून बाहेर जाण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट होईल का झालीये परंतु अजूनही संभ्रमावस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी लगेचच झाली आहे. चेक केलं जाईल ही इज आउट ऑर नॉट. चला दोन्ही संघनायक या ठिकाणी यायचे. दहिसर संघाचे संघनायक आणि किरोली संघाचे संघनायकाला शेवटची पुकार अन्यथा पॅनल्टीला सामोरे जावे लागेल. जो सामना 4 षटकांचा पाहतो तो सामना कदाचित मग 3 षटकांचा देखील असू शकतो. इट्स नॉट आउट. कंटिन्यू करू शकतो आपण. एकदा पूर्ण झाली आहे आणि या सिंगलच्या मदतीने टीमच्या टोटलमध्ये 1 ने वाढ होताना आपल्याला पाहायला मिळणार. 2 झालेत. हर्षल पुन्हा स्ट्राईकवरती आलाय. समोर अक्षय. एक वेगवान गोलंदाज शनी कृपा कोपरा टीमचा. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा ऑन साईडला खेळले. साईलकडे बॉल जाईल. सिंगल त्या ठिकाणी मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. पॉवर प्लेच्या या जे रेस्ट्रिक्शन आहेत जी बंधनं आहेत त्या बंधनांचा फायदा उचलावा लागेल पापडीचा पाडा टीमच्या खेळाडूंना. तरच तुम्हाला मात्र या संपूर्ण 63 धावसंख्येचा पाठलाग यशस्वीरित्या पूर्ण करता येईल. अन्यथा कठीण आहे. शनी कृपा कोपरा टीम मात्र या संपूर्ण मॅचमध्ये आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी तयार आहे. इथे फिरून मारण्याचा प्रयत्न केला गेला परंतु बॉल बॅटचा नीट काही कनेक्शन झालेलं नाहीये. लेग बाय स्वरूपामध्ये एक धाव मिळते. टीमची टोटल झाली 4 63 पैकी 4 धावांचा पल्ला आतापर्यंत गाठलाय टीम पापडीचा पाडा संघाने आणि इथून मात्र आता अजूनही 59 धावांचं लक्ष पूर्ण करायचंय. कौतुक करण अक्षयचं पॉवर प्लेचं खूप चांगलं वापर त्याने मात्र आपल्या संघासाठी केलाय. या पहिल्याच पॉवर प्लेमध्ये एखादा गोलंदाज ज्यावेळेस गोलंदाजी करतो त्यावेळेस मात्र त्याच्यावरती आक्रमण न झालं तर मग ते यशस्वी. परंतु इथे आक्रमण झालंय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या भेटीला सरळ 6 धावांकरिता हा येतोय षटकार सारण. तर षटकार या ठिकाणी मात्र आलाय आणि 6 धावांनी धावसंख्येला मिळते गती. टीमची टोटल झाली 10 रन. 10 ऑन द बोर्ड. शेवटचा बॉल आहे अक्षयच्या ओव्हरमधील. ओव्हर द विकेट. आणखी एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. पॅडवरती बॉल आदळलाय परंतु पंच सांगतायत की कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये स्टंप सोबत आणि त्यामुळे लेग बायचा इशारा आला. ओव्हरची समाप्ती. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 11. टीमची टोटल या 11 बरोबरीने अजून बॅलन्स राहते ती म्हणजे येणारे 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 52 धावांची गरज. चला नाणेफेकी आपण या ठिकाणी करतोय. किरोली टीमचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांना फाईट करणारा संघ असेल तो मात्र आपण पाहतोय दहिसर संघाचे संघनायक. आपण का विलंब करता या पण नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करतोय. चला दहिसर संघ आपण नाणेफेकीसाठी या. किरोली संघाचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. तर आपण नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करणार आहोत.
पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमच्या टोटलमध्ये आपल्या एकूण पाहायला मिळतात धावा 11. 18 बॉलमध्ये 52ची आवश्यकता आहे. तर या दरम्यान आमचे कैलासदादा पाटील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना मी विनंती करीन की मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शनिकृपा कोपराडी मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळते आणि टीमचे पॅकर खरं तर वैष्णव देवीवरून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आकाशजी ठाकूर आणि बंटी ठाकूर या दोघांनी टीमच्या संपूर्ण खेळाला शुभेच्छा दिल्यात. टीमचे पॅकर आहेत शनिकृपा कोपरा टीमचे सन्मान्य आकाशजी ठाकूर आणि सन्मान्य बंटी ठाकूर हे वैष्णव देवीहून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं आम्ही करतो मनपूर्वक हार्दिक स्वागत सुस्वागतम. जाऊया मॅचकडे. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅकवरती साहिल लॉंग ऑन मिड विकेटकडे उभा असलेला खेळाडू आता बॉलरच्या भूमिकेमध्ये समोर आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटर हर्षल एक षटकार त्याच्या बॅटमधून आला. शेवटच्या बॉलवरती सिंगल आली आणि त्यामुळे स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. लेफ्ट आर्म ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केला. लॉंग ऑफकडे फिल्डर उपस्थित आहे राधे. सिंगल त्या ठिकाणी मात्र मिळत असताना दुसरीचा प्रयत्न लगेच झाला. बॉल हातातून सुटला आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर 2 धावा पाहता पाहता पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल चालले 13 वरती. 13 फॉर नन. एकही विकेट आतापर्यंत गमावलेला नाहीये. बॅटिंग करत असताना पापडीचा पाडा संघाने. आणखीन एकदा बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न होता. फुलर लेन्थचा बॉल बॅटपर्यंत नीटचा येत नाहीये. कनेक्ट होत नाहीये. आणखीन एक सिंगल मिळाली. प्रत्येक बॉल मागे सिंगलचा प्रयत्न चालू आहे. पापडीचा पाडा टीम मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला प्रयत्न करत असताना आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण धावसंख्येला पुढे घेऊन जाण्यासाठी शर्तीचा प्रयत्न करतायत. साहिल तयार. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळलेत. फिल्डर आहे लॉंग ऑन मध्ये. बॅकअप मिळालाय. 2 धावा आल्या. फार मोठे फटके खेचण्यासाठी अडचणी मात्र या ठिकाणी उद्भवल्यात. परंतु या अडचणींवरती मात करून तुम्हाला मोठे फटके खेळावेच लागतील तरच तुमचा प्रवास शक्य आहे या 62 धावांपर्यंत जाण्याचा. नेक्स्ट मॅच विल बी प्लेड बिटवीन दहिसर अँड किरवली. दोन्ही टीम तयार राहायचे नेक्स्ट मॅचसाठी. फ्रेश राऊंड सिक्वेन्सली आपण खेळवतोय कारण की 10चा गट आहे. आज एकूण 10 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. काल चांगला गट या ठिकाणी पार पडला. 8चा गट होता काल. इथे देखील पायावरती आदळला बॉल येतो गली क्षेत्रामध्ये. सिंगल 1 धाव आली. निर्णयाची वाट पाहावी लागेल. पंच कळवतात आम्हाला हा लेग बाईज आहे. सिंगल 1 धाव मिळते. टीमची टोटल या सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे आतापर्यंत 17 फॉर नन. एकही विकेट गमावलेली नाहीये. ही जमेची बाब आतापर्यंत पापडीचा पाडा टीमसाठी. परंतु ही बाब तुमच्या टीमसाठी अति धोकादायक होण्यापूर्वीच आपले हात मोकळे करावे लागतील. स्टान्स चेंज करावा लागेल. प्रत्येक वेळी तुम्हाला व्हेरिएशन आणावे लागतील. यावेळेस पाहू शकता ऑन साईडला कार्पेटच्या साह्याने बॉलला पाठवून दिले मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या बरोबर मधून 4 धावांकरिता हा चौकार. गॅप शॉट सिलेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळालं. भरपूर मोठं डिस्टन्स आहे कारण की स्क्वेअर लेगला एक खेळाडू उभा आहे. मिड विकेटला एक खेळाडू उभा आहे आणि त्या दरम्यान बरोबर त्यांच्यामधून गॅप शोधली. इथे देखील पहा चॅलेंजिंग बॉल. आतमध्ये येणारा बॉल होता. बॉडीचा वेध घेऊन चाललाय. काहीसा पोटाला स्पर्श झालाय की काय हे मात्र दिसून येते. अटॅकिंग बॉलिंग भूमिका सध्या तरी साहिल आपल्या टीमसाठी साकारतोय. काहीशी इजा झालेली आपल्याला पाहायला मिळते. यस पाणी मैदानाच्या आतमध्ये येते. आव्हान मोठं आहे आणि हे आव्हान पार करण्यासाठी तुम्हाला रिस्क घ्यावी लागेल. 21 धावा धावफलकावरती आहेत आतापर्यंत. अजूनही येणारे बॉल बाकी आहेत. 12 आणि 42 धावांची गरज. 12 बॉल 42 हे इक्वेशन म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये 21ची सरासरी आता तुम्हाला मेंटेन करावी लागेल.
15-16ची सरासरी आता 21 वरती जाऊन पोहोचली, त्यामुळे अंतर तुमचं वाढलंय. मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. प्रत्येक बॅटरला एक जबाबदारीपूर्ण खेळ खेळावा लागेल. आपापल्या संघासाठी ज्यावेळेस बॅट्समन चेस करतात धावा, त्यावेळेस या भरपूर संघर्षाला सामोरं जावं लागतं. चला आपण नाणेफेकी संपन्न करतो. या ठिकाणी दैसर संघाचे संघनायक आणि किरवली संघाचे संघनायक आमचे जितूदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकी संपन्न करणार आहोत. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि तिसरी मॅच असेल. एका बाजूला दैसर संघ आणि त्यांना फाईट करणार संघ ओम नर्मदेश्वर किरोली संघ या ठिकाणी असेल. नाणेफेकीचा कॉल जातोय. दैसर संघ काय निर्णय काय असेल फक्त निर्णय सांगा, कारण मॅच चालू आहे. फिल्डिंग करू आम्ही. चला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजासाठी आमंत्रित केला तो मात्र ओम नर्मदेश्वर किरोली टीमसाठी. थँक्यू. हॅलो. तिसऱ्या ओव्हरला होती सुरुवात. तिसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय दुर्गेश ठाकूर बॉलिंग ट्रॅकवरती येताना तिसऱ्या ओव्हरमध्ये. तत्पूर्वी शनिकृपा कोपरा टीमला आणखीन एका मान्यवरांच्या शुभेच्छा येत आहेत. ऑन साईडला खेळलेत बॉल स्क्वेअर लेग कडे एक सिंगल धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, इथे कॉलिंग चुकलंय, मिसकम्युनिकेशन. फर्स्ट विकेट डाऊन. पापडीचा पाडा संघाला लागलेला पहिला धक्का आपल्याला पाहायला मिळणार आहे. आतिशजी ठाकूर थायलंडहून ते या स्पर्धेला एन्जॉय करतात, त्यांच्या गावचा संघाचा सामना पाहत आहेत. त्यांच्या देखील शुभेच्छांचा मनापासून स्वीकार करतोय. आतिशजी ठाकूर कोपरा जे थायलंडहून या शनिकृपा कोपरा टीमच्या खेळाचा एन्जॉय करतात, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. पहिलं विकेट इथे मात्र मिळाले टीम कोपरासाठी. संकेत बाद झाला रन आउट स्वरूपामध्ये. अनिकेत आला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. हर्षल आहे अजूनही. ऑप्शनच्या बाहेर जाणारा बॉल सोडून दिलाय तर खरा, परंतु पंच आमचे सांगतायत हा वाईड आहे. टाकावा लागेल पुन्हा एकदा दुर्गेश ठाकूरला हा बॉल. दुर्गेशचा पुढचा बॉल हर्षलसाठी, जो सलामी आलेला बॅटर फिरून टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु इथे काय घडलंय, क्लीन बोल्ड. मागून कव्हर मिळाली होती, स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅटला कनेक्ट न झालेला बॉल थेट यष्ट्यांवरती जाऊन आदळतोय. क्लीन बोल्ड होतोय. सेकंड विकेट डाऊन. पापडीचा पाडा संघाला लागला. दुसरा धक्का. गेस्ट इज आवर गॉड असं म्हटलं जातं आणि भारतीय संस्कृती इथे मात्र जपली जाते. दुसरा धक्का बॅटिंग करत असताना लागलाय तो टीम पापडीचा पाडाला. आता मात्र या संपूर्ण प्रकरणातून सावरावं लागेल दुर्गेश ठाकूर. आतापर्यंत बॉल रिलीज झाले त्याच्या हातातून 3, त्यातील एक वाईट बॉल, 2 ऑफिशियल डिलिव्हरीज. येणारे 10 बॉल अजूनही शिल्लक आणि 10 बॉलमध्ये दावा करायचे 40. 10 चौकार तुम्हाला हवे आहेत. त्या व्यतिरिक्त 6 षटकार, 1 चौकार देखील चालेल, परंतु टाईम तुम्ही मात्र जास्त वेस्ट करताय. हे संपूर्ण ताकीद लालचंद गावंडसर त्यांना करून देतात. हे करू नका. सातत्याने आपण ग्रामीण क्रिकेट खेळतो त्यावेळेस टाईमचं वर्चस्व तुम्हाला मात्र पाळावं लागतं. आज त्या गोष्टी तुम्हाला फॉलो कराव्या लागतील. इथे फुलटॉस ऑन साईडला खेळलेत. लॉंग ऑनच्या वरून बॉल फ्लाय होत. ओ हो, एफर्ट्स तिथे चांगले होते, परंतु अंतिम निकाल अजूनही शेष. इट्स आउट ऑफ द पार्क. सिक्सर. जबरदस्त एफर्ट्स आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाले. ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून माऊली प्रसाद टीम आज मात्र संपूर्ण स्पर्धेला 3 दिवस कव्हर करते. 2 कॅमेऱ्यांच्या साह्याने चांगलं टेलिकास्ट आपल्या सर्वांना यूट्यूबद्वारे प्रसारित केले जाते. दुर्गेश ठाकूर तयार पुन्हा एकदा.
इथे देखील खोला टाकण्याचा प्रयत्न, फुलर लेंथ बॉल होता, अगदी 2 पायांच्या मधून बॉलला काढले. बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 2 बॉलचा खेळ शिल्लक या ओव्हरमधील. हाफ ट्रॅकर ऑन साइडला खेळलेत. मिड विकेटच्या वरून बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांकरिता हा खणखणीत षटकार. तर टीमची टोटल या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचले 35 या आकड्यावरती. अजूनही येणारे बॉल बाकी असतील ते शेवटचे 7 आणि 7 बॉलमध्ये धावा करायचे आहेत 28. इथे आणखीन एक जाता जाता याही ओव्हरचा शेवट गोड करून टाकलाय. परंतु हा बॅटर का डगआउट मध्ये ठेवला होता पापडीचा पाडा संघाने, आता हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. 3 षटकार आणि या 3 षटकाराने संपूर्ण मॅचचं रूप बदललंय. येणारे बॉल 6 आणि धावा करायच्या आहेत मॅच जिंकण्यासाठी. बावीस धाव्यांची आवश्यकता. 6 बॉल 22 रनची गरज आहे. ऋषिकेश काय बॅटिंग, अफलातून. आता एक जबाबदारी फक्त नॉन स्ट्रायकिंग एंडच्या अनिकेतकडे पडतीये की शेवटच्या क्षणापर्यंत मॅच जाऊ न देण्यासाठी ऋषीला स्ट्राईकवरती आणणं हे महत्त्वाचं. परंतु दुसऱ्या बाजूने शनिकृपा कोपरा टीम देखील कमी नाहीये. ते देखील प्रयत्नशील राहतील की ऋषी कसा नॉन स्ट्राईकवरती राहील, ऋषीला स्ट्राईक कशी मिळणार नाही यासाठी ते प्रयत्नशील राहतील. शेवटचं षटक, शेवटचे 6 बॉल आणि शेवटच्या 6 बॉलमध्ये धावा हव्या आहेत 22. मॅच जवळ आणली आहे. एक क्षणासाठी असं वाटलं होतं हा सामना बदलू शकत नाही, कारण की जवळजवळ 10 बॉलमध्ये 40 धावांची आवश्यकता असताना ऋषीची मैदानामध्ये एंट्री होती आणि त्यानंतर लगावले जातात ते ताबडतोब 3 षटकार आणि 3 षटकारांनी जवळजवळ मॅचचं रूप बदललंय. येणारे 6 बॉल 22 धाव्यांची गरज आहे. लेफ्ट आर्म ओव्हर. इथे मात्र बॅकफुटला जाऊन फक्त स्टिअर केलं, बॉलला ढकलून दिले ऑफ साईडला. डीप कव्हर्स जवळ फिल्डर त्या ठिकाणी आहे. ऋषी स्ट्राईक घेतोय. जबाबदारी होती अनिकेतची, जबाबदारी अनिकेत ते पार पाडली. येणारा प्रत्येक बॉल आता इम्पॉर्टंट असेल ऋषीसाठी. 4-5 बॉल आणि 21 धाव्यांची आवश्यकता आहे. आता जे करायचे सर्वस्वी ऋषीला, परंतु 7 मिळणं अनिकेतची फार गरजेचं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये होतोय सातत्याने परिवर्तन, परंतु या संपूर्ण क्षेत्ररक्षण परिवर्तनाला खरं तर लालचंदजी गावण आणि त्यांचे दुसरे मुख्य पंच प्रशांतजी फडके ब्रेक देतील का हे मात्र पाहणं गरजेचं आहे. कारण की कुठे ना कुठे तुमच्याकडे वेळेची मर्यादा आहे, ती मर्यादा तुम्हाला पाळणं हे देखील फार महत्त्वाचं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती शेवटच्या ओव्हरमध्ये नीरज उचलून खेळायचा होता. बॅटची एज, बॉल मागे चाललाय, धावण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव इम्पॉर्टंट आहे. धावला तरच मात्र पुढील प्रवास तुमचा सुखाचा होऊ शकतो. 20 करायचे आहेत. 4 बॉल तुमच्याकडे आहेत. कॅपॅबिलिटी खरं तर अनिकेतकडे देखील आहे. अनिकेत देखील खेळू शकतो, न की केवळ एकट्या ऋषिकेशवरती जबाबदारी झटकून चालेल. अनिकेतला देखील प्रयत्नशील राहावं लागेल, तरच पुढचा प्रवास होईल. 3 षटकार आणि 2 धावावरती बोनसच्या आहेत. पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला विजय प्राप्त करणं फार कठीण. स्वर्गीय रोहितदादा प्रतिष्ठान पेंदर आयोजित क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. उचलून खेळले, गॅपमध्ये 1 टप्प्याची मदत. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन मिळतील 4. चौकार. देखील ही जबाबदारी मात्र उचलायला केली सुरुवात. ऑन साइडला खेळत एक सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न होईल का हे पाहायचं आहे. तत्पूर्वी मात्र इथे थ्रो झाला, ओव्हर थ्रो, आणि 2 धावा यशस्वी पूर्ण केल्या जातील. 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल
49 वरती जाऊन पोहोचली आहे. राहिल्या 14 बॉल बाकी आहेत. दोन बॉलमध्ये 14 करायचे आहेत. सामना मात्र थोडासा दूर चाललाय, परंतु एखाद एक्स्ट्रा बॉल अर्थातच नो बॉलचा वाईट बॉलचा जर कदाचित बोनस मिळाला तर शक्य आहे पापडीचा पाडा संघाला. फिरून मारण्याचा प्रयत्न होता, खांद्यावरतून बॉल चालला, फ्लाय होत विकेट किपरच्या हातामध्ये, म्हणजे सामना जवळजवळ आपल्या बाजूने झुकवलाय शनिकृपा कोपरा टीमने. अभिनंदन. परंतु अजूनही एक शेवटचा बॉल बाकी राहील, तो डिलिव्हर करेल नीरज. ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या वरून बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांकरिता तब्बल 7 धावांनी हा सामना मात्र गमावलाय पापडीचा पाडा संघ. जो मध्यंतरी जो स्ट्रगल तुमचा झाला तो कुठे ना कुठेतरी महागात पडला, ज्यामध्ये करता दुर्गेश षटक जिथे आलं तिथे काहीसा दिलासा मिळाला होता, परंतु त्याच्या अगोदर अक्षय आणि साहिलने जे षटकं फेकली तिथे मात्र धावा कमी पडल्या. हेच मात्र निश्चितपणे सांगू इच्छितो. चला हँडशेक करा आणि सामना आपण संपूया. दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. तत्पूर्वी तयार व्हायचंय अर्थातच ओम नर्मदेश्वर गावदेवी किरवली संघ आणि गावदेवी दहिसर संघ दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये ज्यांचं क्षेत्ररक्षण आहे त्यांनी कृपया लवकरात लवकर उतरून घ्या, जेणेकरून सामना आपला वेळेत सुरू होईल. आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच नन ऑफ दॅन अदर, 4 षटकार 4 चौकारांची तुफानी खेळी आणि त्यासोबत जोड मिळाली 46 धावांची. मिस्टर राधे इज अ मॅन ऑफ द मॅच. धन्यवाद हर्षल मडवी सरांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकलात. चला मॅन ऑफ द मॅच